आजकाल गुगल वगैरे वाचून येतात, अर्धा पाऊण तास व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नॉलेज तुम्हालाच देऊन जातात, अर्ध्या तासाने तुम्हालाच बोधक कफ लावून जातात, तरी तुमच्या लक्षात येत नाही, कन्सल्टिंग सुद्धा दिली जात नाही. त्यामुळे तुम्ही जे आहे रुग्ण ज्यावेळी जनरलाइज इन्फॉर्मेशन विचारतोय की सोरायसिस बरा होतो का, केस गळण्यावरती औषध आहे का, अन्य कुठल्या आजारांवरती औषध आहे का, तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही छान आयुर्वेदातली मस्त व्यवस्थित सांगा. तो ज्यावेळी पर्सनलाइज इन्फॉर्मेशन विचारतोय त्यावेळी तुमचं परीक्षण झाल्याशिवाय मी कसं सांगू. कमीत कमी एवढं तर तुमच्या लक्षात येऊ द्या. ग्रंथ सांगतोय, मी नाही सांगत येते. रोगम आदो परीक्षेत तदनंतरम औषधम. मग अगोदर तुम्ही रुग्ण परीक्षा केली का, आणि रुग्ण परीक्षा न करता जर तुम्ही औषध देत असाल तर तुम्ही एक प्रज्ञापराध करताय, एवढं एक लक्षात ठेवा. तुम्ही पण एक प्रज्ञापराधाला कारण ठरताय आणि तुम्ही पण पुढे जाऊन मग व्याधीला कारणीभूत ठरणार आहात. त्यामुळे कमीत कमी वैद्याने आपल्याकडून प्रज्ञापराध झाला नाही पाहिजे, एवढी तरी काळजी घेतली पाहिजे. चरकाचार्य प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तुम्ही भिषक छद्मचार वैद्य नाही आहेत ना, भिषक छद्मचार वैद्य नाही आहेत ना, असं प्रत्येक वेळी तुम्हाला जागा करताय आणि त्याची व्याख्या पण तुम्हाला सांगताय. म्हणजे तुम्ही वैद्यासारखं वागलं पाहिजे. पहिली कार्य आहे तुमचं की तुमच्यातलं वैद्यत्व जागृत राहिलं पाहिजे. आणि म्हणून केस टेकिंग करा. साधारण एक 2 पानांचा खूप मोठा केस पेपर असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही जसं आता आपण अध्याय कुष्ठाचा वाचला आणि त्याच्यामध्ये वातज पित्तज कफज कुष्ठाचे आपण लक्षणं बघितली, तर ती लक्षणं सगळी तुमच्या केस पेपरवर लिहिलेली असली पाहिजेत. कारण आपले श्लोक पाठ नाही आहेत ना आता. त्यामुळे आपलं काय झालं पाहिजे, आम्ही आधीच कॉपी करायला शिकलं पाहिजे ना. मग आताचा केस पेपर तुमचा कसा पाहिजे, ऑलरेडी ती सगळी लक्षणं टाकलेलंच पाहिजे. आणि रुग्णाने आपल्याला रुग्णाला फक्त विचारायचंय कंडो आहे का, दाह आहे का, खरत्व आहे का, ओके, हिवाळ्यात वाढतो का, पावसाळ्यात वाढतो का, तुमचे प्रश्न सुरू झाले पाहिजेत ओळीने आणि तुम्ही टिक करत राहायचंय फक्त. आणि लिहितानाच केस पेपरवरती असे ते सगळे प्रश्न लिहून काढा जसं तुम्ही फर्स्ट इयरला प्रकृती परीक्षण शिकला त्या पद्धतीने. वातज प्रश्न, पित्तज प्रश्न, कफज प्रश्न, ओके, आणि टिक मार्क करत गेला, आपोआप खाली उत्तर येणार आहे तुम्हाला की आणि वात पित्तज लक्षणं जास्त सांगितलीत, पित्त कफज लक्षणं जास्त सांगितलीत का, कफ वातज लक्षणं सांगितलीत. सोपं झालं की नाही. मग एवढं सगळं सोपं असताना आपण का वापरत नाहीये याचा आपण विचार केला पाहिजे आणि प्रश्न परीक्षेने आम्ही सुरुवात केली पाहिजे. मग प्रश्न परीक्षा झाल्यानंतर जे आपण दर्शन परीक्षा करतोय त्याच्यासाठी स्किन फोटोग्राफी वापरा. छोटे छोटे तुम्ही मोबाईल चांगले घेऊ शकता किंवा तुम्ही कॅमेरे चांगले घेऊ शकता आणि त्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या पर्टिक्युलर स्किन डिसीजच्या पॅचचा तुम्ही फोटो काढून ठेवायचा आहे. ते एक तुमचं डायग्नोस्टिक डॉक्युमेंटेशन आहे. नेक्स्ट, मग त्याच्यानंतर तुम्ही त्या पार्टचं स्किन अनालिसिस करायचं आहे. ओके, मग ज्या ठिकाणी स्किन डिसीज झालेला आहे त्या ठिकाणचं स्किन अनालिसिस करा. अनालिसिसमध्ये तुम्हाला बरेच वेगवेगळे मुद्दे कळणार आहेत. नंबर ऑफ हेअर करणारे, नंबर ऑफ हेअर फॉलिकल्स कळणार आहेत, त्या हेअर फॉलिकलचं कलर कळणार आहे, तिथल्या मेलानिनचं कॉन्सन्ट्रेशन कळणार आहे, त्या ठिकाणचा ड्रायनेस कळणार आहे, त्या ठिकाणचं ओझिंग कळणार आहे. सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात करा आणि ते लिहा. त्याची एक छोटीशी तुमची नोट्स क्रिएट करा आणि ते रुग्ण परीक्षण केल्यानंतर तुमच्या अनालिसिसच्या काय नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही तिथे टाका. नेक्स्ट, मग त्याच्या पुढे आपण एक आयुर्वेदिक ब्लड अनालिसिस म्हणून एक कन्सेप्ट क्रिएट केलेला आहे आणि तो आपण काय आयुर्वेदच्या लॅबमध्ये बघतो. उदाहरणार्थ काय, तर तुम्ही तुमच्याकडे रुग्ण आल्यानंतर तुम्ही ॲलोपॅथीच्या लॅबला ब्लड टेस्टिंगला पाठवता की नाही रे, मग तसं आयुर्वेदाच्या लॅबला टेस्टिंगला पाठवायचं की जावा तुमचा स्किन डिसीजचा प्रकार काय आहे तो लॅबमध्ये टेस्ट करून या. रुग्ण येतात, त्यांचं ब्लड टेस्टिंग केलं जातं आणि त्याच्यानुसार आयुर्वेदातले वातज पित्तज कफज किंवा आता जे आपण कुष्ठाचे प्रकार वाचले त्या प्रकारांमधल्याला कुठलं कुष्ठ आहे किंवा ग्रंथात जे त्याच्यामध्ये कृमींचा प्रादुर्भाव असतो असं म्हटलेलं आहे, तर मग असे कुठले कृमी आपल्याला त्या रक्तामध्ये बघायला मिळतात, काय काय बघायला मिळतं ते सगळं ब्लड अनालिसिसमध्ये समजतं. कारण कुष्ठामध्ये दोष दुष्य संग्रहामध्ये रक्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. रक्त परीक्षण, कारण बघा ना गोष्टी कशा आहेत. लसिका थोडंसं आपल्याला खर्चटलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय येते, लसिका येते, लस येते. अजून थोडं जोरात खर्चटलं तर रस येतो, अजून जोरात खर्चटलं तर रक्त येतं आणि अजून जोरात खर्चटलं तर मग मांस दिसतं. बघा, आणि हे 4 कुष्ठातले दृश्य आहेत. लसिका, त्वक म्हणजे रस, त्याच्यानंतर त्वक सारताही रस सारताय ना, त्यामुळे त्वक इज इक्वल टू रस पकडायचा. लसिका, रस, रक्त आणि मांस, फिनिश.
आणि मग आचार्य सांगतायत की हा व्याधी ज्यावेळी त्याच्यात कृमींचा प्रादुर्भाव होतो त्यावेळी तो व्याधी वाढायला लागतायत आणि ते कृमी वाढत गेले की मग क्रमाने पुढे मेदाला खायला लागतायत, तरुणास्थीला खायला लागतायत, मज्जेला खायला लागतायत, ओके, किंवा तो शुक्रापर्यंत म्हणजे बीजदृष्टीमध्ये स्किन डिसीज जातात. त्यामुळे आई वडिलांना सोरेसिस असेल तर मुलांना पण सोरेसिस होण्याची शक्यता वाढते. आई वडिलांना कोड असेल तर मुलांना कोड येण्याची शक्यता वाढते. म्हणजे क्रम लक्षात घ्या तुम्ही. थोडंसं खर्चटलं लसिका, अजून थोडं खर्चटलं रस, अजून थोडं जास्त रक्त, अजून थोडं मांस, आता ते कृमी अजून डीप गेले, मेदाची दृष्टी व्हायला लागते, अजून डीप गेले, अस्थिची दृष्टी व्हायला लागते, अजून डीप गेले, मज्जेची दृष्टी होते आणि अजून डीप गेले तर शुक्रापर्यंत बीजदृष्टीपर्यंत व्याधीचा ट्रॅव्हल होतो. आहे की नाही सोपं? क्रमाने रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आणि या 7 दृश्यांचा सगळ्या स्किन डिसीज मध्ये, सगळ्या गोष्टांमध्ये आयुर्वेदाचे प्रकार वर्णन केलेले. म्हणजे बघा आता किती सोपं झालं. 3 दोष आणि 7 धातू. किती म्हणा मोठ्याने? 3 दोष 7 धातू. 3 + 7. आता कळाले तुम्हाला सूत्रातले? 3 + 7 आणि 3 मल म्हणजे +3 ला पुढे म्हणजे 3 + 7 + 3 म्हणजे काय? 3 दोष 7 धातू आणि 3 मल. म्हणजे त्या ठिकाणी त्या कुष्ठाच्या त्या स्किनच्या पॅचमध्ये घाम जास्त येत होता की कमी येत होता, मूत्रदृष्टी काय आहे का, पुरुष दृष्टी काय आहे का, एवढंच बघायचं. बरं, मलाला व्याधी का नामकरणात स्थान दिलेलं नाहीये, विशेष स्थान नाहीये. त्यामुळे आपल्याला व्याधी नामकरणाला फक्त दोष आणि दुष्यच पाहिजे. द आयुर्वेदिक नोमेनक्लेचर प्रोसेस ऑफ डिसीज इज बेस्ड ऑन दोष दुष्य संवर्चना. काय टॅलेंट होतं आचार्यांचं. मला तो कधी कधी नेहमी असं वाटतं की डोक्यावरती ग्रंथ घेऊन फक्त नाचायला पाहिजे. 3 दोष आणि 7 धातू. 0 to 9. मोबाईल काढा तुमचा आणि मोबाईलच्या कीपॅड वरती किती नंबर आहेत बघा. किती नंबर आहेत? 0 to 9. 0 to 9 म्हणजे 3 दोष आणि 7 धातू. आता एवढं जर तुमच्या कीपॅड वरती असेल तर तुम्ही किती मोबाईल नंबर डायल करू शकता? इन्फानाइट. नाव यू कॅन मेक द इन्फानाइट नंबर्स. ओके, मगाचा कुष्ठाचा निदानचा अध्याय काढा आणि पुढे आणून द्या माझ्याकडे. पूर्वा, कुठे गेला तुझा चरक? हा, दे इकडे काढून. कुष्ठ 514 पेज नंबर तुझ्या पुस्तकातलं. ओके, तर आता त्याच्यामध्ये गंमत बघा. 3 दोष आणि 7 धातू एवढं तुमच्याकडे आचार्यांनी दिलं. 0 to 9 हा मोबाईल नंबर मधले डिजिट्स तुमच्याकडे दिले. आता हे जर डिजिट्स तुमच्याकडे दिले तर तुम्ही जगातले n नंबर ऑफ मोबाईल नंबर्स तुम्ही सेव्ह करू शकता. आणि मग मोबाईल नंबर काढणं महत्वाचं आहे, नाव काय दिलंय महत्वाचं नाहीये. इथं गणेश, मुलांचे आणि मुलींचे जर मोबाईल तू चेक केले, आता घेतले जमा करून सगळ्यांचेच नाही घेतले अजून. बर, मग ते जर तू चेक केले तर तुला असं कन्फ्युजन होईल. पिल्लू, पिल्लू 1, पिल्लू 2, किंवा आत्ताच्या पिक्चर मध्ये त्या गाजलेल्या भाभी 1, भाभी 2. असं झालं तर गणेश आपण लगेच घाबरायचं नाही. व्याधीचं निदान महत्वाचं आहे. नावात काय आहे? शेक्सपियर पण म्हणतो, हे की नाही? आणि नाम में काय आहे? चरक पण म्हणतात. नाही सर्व विकाराणाम नामोस्ती ध्रुवस्थिती. सगळ्याच आजारांना नाव देता येत नाही. मग काय करायचंय? तर त्या वरती काय लिहिलेलं आहे भाभी 1, भाभी 2 त्याला महत्व नाहीये. मोबाईल नंबर काय त्याला महत्व आहे. आपण प्रत्येकाने व्याधीला नामकरण आपापल्या सोयीने केलेलं असतं. ताप येतोय म्हणून ज्वर, कृष्ठृक सारखं दिसतंय म्हणून कृष्ठृक शीर्ष, ग्रहणीत व्याधी झालाय म्हणून ग्रहणी, अतिसार होतोय म्हणून अतिसार. हे आपण दिलेली नाव आहेत. आचार्यांना काय अपेक्षित आहे? तिथलं सायंटिफिक नोमेनक्लेचर काय? आणि सायंटिफिक नोमेनक्लेचर काय आहे? तर दोष दुष्य संवर्चना. 3 दोष आणि 7 धातूच्या भाषेत बोल असं आचार्य म्हणतात. आचार्य काय म्हणतात? 3 दोष आणि 7 धातूच्या भाषेत बोला. मग ते ज्वर असेल, रक्तपित्त असेल, कुष्ठ असेल, प्रमेह असेल, उन्माद असेल, अपस्मार असेल, काहीही असलं तरी व्याधीचं नाव मात्र 3 दोष आणि 7 धातू याच्यातच दिलेलं आहे. जसं तुम्ही आता इथे बघितलं की कपाल कुष्ठ, उदुंबर कुष्ठ, मंडल, ऋष्यजिव्ह, पुंडरीक, सिद्मा आणि काकणक असे 7 दिलेत ओळीने. पण त्यांचं सायंटिफिक नोमेनक्लेचर सांगताना वात, पित्त, कफ, वात, पित्त, पित्त, कफ, कफ, वात किंवा त्रिदोषस
एवढंच सायंटिफिक नेम मध्ये दोषाची प्रधानता दिलेली आहे आणि धातूची प्रधानता तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे. ती पण क्रमानेच दिलेली असते, पण आपण विसरून जातो. उदाहरणार्थ त्वचेचे लेयर किती? 7. कुठले कुठले आहेत? अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मांसधरा. बरोबर. रसधातूचा व्याधीचा प्रतिकात्मक लेयर म्हणून अवभासिनी आहे. रक्तधातूचा प्रतिकात्मक लेयर कोणता आहे? लोहिता. मांसाचा क्रमाने पुढचे सगळे 7 लावून घ्या, तुम्हाला 7 धातूंचे 7 लेयर बघायला मिळतील. मग एक स्टार करा आणि एक सूत्र लिहा, क्षीरसेव संतानिका. बघा सूत्राचं नाव काय? क्षीरसेव संतानिका. म्हणजे आम्हाला आता सूत्र विस्तार करायचा असेल क्षीरसेव संतानिका, तर 3 दिवस त्वक विकार हा विषय मी शेवटच्या दिवशी आदरणीय अतुल सरांना सांगणार आहे की सर तुम्ही मला मुलांनी सूत्रविस्तार केलाय की नाही हे दाखवा. तर मोकळ्या वेळात गणेशचं काम आहे की सगळ्यांकडून सूत्रविस्तार करून घेणं. आणि काय सूत्रविस्ताराला फ्रेम देतोय मी तुम्हाला? एकच श्लोक, क्षीरसेव संतानिका लिहिला. हा, पहिला सूत्रविस्तार लिहा. नंबर 1, एक्स आणि वाय ऍक्सिस प्लॉट करायचा. ओके, ऍक्सिस प्लॉट करता येतात ना? हा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरल्या क्षीर म्हणजे क्षीराचे प्रकार आणि वाय ऍक्सिस वरती लिहा संतानिकाचे प्रकार. ओके, म्हणजे दूध बदललं की साई बदलते. बरोबर. मग इथं क्षीराच्या ऍक्सिस वरती तुम्ही गाईचं तूप, दूध, म्हैशीचं दूध, शेळीचं दूध, उंटिणीचं दूध असे ग्रंथात सांगितलेले दुधाचे प्रकार लिहायचे आणि त्याच्यानुसार संतानिका म्हणजे त्याच्यावरती आलेल्या साईचे किती वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे गुण ग्रंथात सांगितले ते लिहायचे. हा झाला सूत्रविस्तार 1, क्षीरसेव संतानिका. बरोबर. आचार्यांना एवढ्या सगळ्यातून त्वचेच्या निर्मितीमध्ये हेच का सांगावं असं वाटलं असेल? आता गंमत बघा, जर उद्या समजा लक्ष्मी छान आता लग्न झालेलं आहे तिचं आणि दूध तापवायला गेली तर ती काय करेल? पातेलं घेईल, शेगडी घेईल, गॅस सुरू करेल, पातेलं तापायला ठेवेल आणि त्याच्यामध्ये दूध गरम करायला ठेवेल. आता गरम दूध होऊ लागल्यानंतर हळूहळू दुधाचे परमाणू असे उष्ण झालेले परमाणू वरती येतील आणि एक बारीक पापुद्रा, एक बारीक लेअर संतानिकाचा दुधावरती तयार करते. बरोबर. आता गॅस अजून चालूच आहे, परमाणू अजून गरम होत आहेत. आता दुसरा लेअर यायला लागला. आता मला सांगा तो पापुद्र्याच्या वर जाऊन बसेल की खाली बसेल? खाली बसेल. बरोबर. म्हणजे पहिला लेअर अवभासिनी हा सगळ्यात वर येतो, दुसरा लेअर लोहिता हा त्याच्या खाली जाऊन बसतो, मग तिसरा लेअर श्वेता त्याच्या खाली जाऊन बसतोय, मग चौथा, मग पाचवा, मग सहावा, मग सातवा, अशी 7 लेअरची जाड साई तयार होते. दॅट इज द संतानिका. लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे 7 लेअर तयार करायला 7 धातूंचे अग्नी क्रमाने तिथे लागतायत. तेव्हा अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मांसधरा अशा 7 लेअरचे त्वचा तयार होते. मग आता तुमचं पुढचं सूत्रविस्तार काय? लिहा नंबर बी, क्षीराच्या उत्पत्ती म्हणजे दुधाच्या कशा उत्पत्ती होतात, कसं दूध बदलत जात आहे प्रत्येक वेळी. ओके, म्हणजे पहिलं उदाहरणार्थ नंबर 1 पुढे येणारच आहे ते आपल्याला स्लाइड मध्ये, पण तुम्हाला अभ्यास म्हणून लिहा. आता नंबर 1 दहारोष्ण दूध. ओके, दहारोष्ण दूध. दहारोष्ण दूध घेतलं की ते रसधातूला वृद्धी करताय, डॅश रसधातू. नंबर 2 कोष्ण दुग्ध. कोष्ण दुग्ध घेतलं की ते रक्तधातू वर्धक आहे, मग त्या दुधावरती जाड साई येते, मलाई येते. मग नंबर 3 मलाई, ही मांसवर्धक आहे, बृहण सांगितलेले म्हणजे मांस धातू इज इक्वल टू. मग ती मलाई सगळी गोळा केली आणि तिचं विरजन घातलं की त्याचं दही बनतं. दही हे मेद दृष्टीला सगळ्यात प्रधान सांगितलेलं आहे, म्हणजे दह्याचं कामित्वच मुळात मेदाकडे आहे, अभिषंध्य आहे. म्हणजे पुढचं दही इज इक्वल टू मेद. लक्षात आलं? आता त्या दह्यावरती पुढचा संस्कार केला, त्या दह्याला घुसळलं की त्या दह्याचं ताक बनतंय. ताक हे धारण करणारं अस्थिवरती जाणारं सांगितलेलं आहे. कशा रसाचं आहे? म्हणजे
तक्र इज इक्वल टू अस्थि. क्रमाने एक एक अग्नी मिळत चाललाय आणि क्रमाने उत्तरोत्तर धातू बनत चाललाय बघा. मग या ताकाला घुसळलं, पुढचा मंथन संस्कार त्याच्यावरती केला अजून की त्याच्यातून लोणी तयार होणार आहे. लोणी हे मस्तुलंग मज्जा इव सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचं गामित्व कुठे गेलं आता मज्जेवरती गेलं. आणि त्या लोण्याला पुन्हा एकदा कडवलं, पुढचा अग्नी दिला की त्याच्यातून तूप तयार होणार आहे आणि ते तूप शुक्र धातूवरती काम करणार आहे. म्हणजे पुढे शुक्र इज इक्वल टू पुढे अवभासिनी लोहिता श्वेता. क्रमाने लिहून घ्या. जिथे रस लिहिला होता त्याच्या पुढे अवभासिनी, जिथे रक्त होता त्याच्या पुढे लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. आता तुम्हाला 7 लेअर, 7 धातू, 7 चिकित्सेचे अँगल्स लक्षात आले का? आणि हेच गामित्व ग्रंथामध्ये सांगितलेलं. पुढे तुम्हाला वाटेल की अवभासिनीच्या व्याधींवरची चिकित्सा कशी करायची, लोहिताच्या व्याधींवरची चिकित्सा कशी करायची, मांसाच्या व्याधींवरची चिकित्सा करायची. पुन्हा चरक उघडायचा, पुन्हा निदान स्थान काढायचं. निदान स्थानात काय दिलेले आहेत? सर्व रसप्रदोषज विकारांची चिकित्सा ज्वराप्रमाणे करावी. डॅश इज इक्वल टू ज्वर लिहा पुढे तुमच्या चार्टमध्ये. म्हणजे धारुष्ण दुग्ध इज इक्वल टू रस इज इक्वल टू अवभासिनी इज इक्वल टू काय झालं आता पुढे ज्वर. सर्व रक्त प्रदोषज विकारांची चिकित्सा रक्तपित्ताप्रमाणे करावी. म्हणजे लोहिताच्या व्याधींची चिकित्सा कशी करणार आता? रक्तपित्त अध्यायात सांगितल्याप्रमाणे. पुढे ज्वर रक्तपित्त, पुढे गुल्म, मांसात सगळे गुल्म सांगितलेले आहेत. मेदात सगळे प्रमेहाचे व्याधी सांगितलेले आहेत. प्रमेह हाच मुळात कशाचा व्याधी आहे? मेदाचा व्याधी आहे. म्हणजे ज्वर रक्तपित्त गुल्म प्रमेह, खाली कुष्ठ. बघा अस्थि गळायला लागतात कुष्ठामध्ये, तिथपर्यंत कुष्ठाचं वर्णन आहे. त्यामुळे अस्थिपर्यंत कामित्व गेलं व्याधीचं. आता शोष, सगळ्या ब्रेन ॲट्रोफी वगैरे मस्तुलंगापर्यंत जातात, मज्जाक्षय व्हायला लागतो. पुढे सगळं शोष वर्णन केलेलं आहे. मग उन्माद अपस्मार, म्हणजे अक्षरशः ते शुक्राचे व्याधी आहेत. उन्माद अपस्मार, उन्माद म्हणजेच माजलेला म्हणजे शुक्राचा, तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि मग हे 7 लेअर 7 प्राधान्याने मॉनिटर फक्त वर्णन केलेले आहेत. म्हणजे 0 to 7 पुन्हा. मग जो व्यक्ती चिकित्सेत श्रेष्ठ आहे, चरकत्सु चिकित्सिते ज्याला आपण म्हणतो, तो निदानात श्रेष्ठ नसेल का रे? नक्कीच ना. डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन लीड्स टू ट्रीटमेंट व्हॅल्युएशन. ते निदानात श्रेष्ठ आहेत म्हणून तर चिकित्सेत श्रेष्ठ आहेत. मग आपल्याला वाटतं चरकाचार्यांनी एवढे 8च कसे काय निदान सांगितले? कारण शेवटचा ओज सांगितला ना, पुढचा अजून सुपर स्पेशालिटी पण एक देऊन ठेवला, तुम्ही परत चुकायला नको म्हणून. म्हणजे गंमत बघा, आपल्याला अवभासिनी लोहिता श्वेता ताम्रा वेदिनी रोहिणी मांसधरा या प्रत्येक त्वचेच्या लेअर वरती जाणाऱ्या, आणि अवभासिनीचे व्याधी वेगळे सांगितले, लोहिताचे वेगळे सांगितले, ताम्राचे वेगळे सांगितले. आणि मग त्या व्याधींची चिकित्सा कुठे शोधायची? त्या अध्यायामध्ये जाऊन शोधायची, त्या निदानात जाऊन शोधायची. आता सूत्रविस्तार लक्षात आला तुम्हाला? म्हणजे सूत्र केवढीच आहे फक्त क्षीरसेवा संतानिका. पण आता सूत्रविस्तार करत राहिला तर आता पुढचा एक्स अँड वाय ऍक्सिस परत एक काढा. त्याच्यावरती आता जे पिक्चर तुम्ही बघितलं, आता त्या तिन्ही गोष्टी लिहा. क्षीर आहे, संतानिका आहे, बरोबर. ही कशा कशावरती डिपेंड झाली? आता तिथे दिलेला अग्नी, तिथे वापरलेलं पात्र आणि त्याच्यात आलेला आहार, बरोबर. म्हणजे कोणतीही त्वचा निर्मिती ही 3 गोष्टींवरती आधारित असणार आहे. तिथलं पात्र काय होतं, तिथला अग्नी काय होता, आणि तिथे क्षीर कोणाचं आलं, म्हणजे गाय म्हैस किंवा कोणतंही. तसं ग्रंथोक्त परिभाषेत बघायचं झालं तर तिथे आहार्य द्रव्य काय होतं, तिथे कोष्ठ काय आहे, आणि तिथला अग्नी काय आहे. म्हणजे कोणती एकाच घरामध्ये 5 लोक असतात, एकसारखंच अन्न खातात, पण प्रत्येकाचा अग्नी वेगळा असतो, प्रत्येकाचं कोष्ठ वेगळं असतं, म्हणून प्रत्येकाची स्किन त्यातल्या त्यात वेगळी असते. म्हणजे त्वचा कशी कशी बदलू शकते? अग्नी बदलला की त्वचा बदलते, पात्र बदललं की त्वचा बदलते, आणि आहार्य द्रव्य बदललं की त्वचा बदलते. म्हणजे आहार्य द्रव्य म्हणजे दूध, दुधाचे प्रकार, गाई म्हैस घोडा घोडी हत्ती जे काय असेल ते तुम्ही सगळं त्याचं दूध तिथे घेतलं, त्याची साय बदलत जाणार आहे. त्याच पद्धतीने पात्र बदललं, मातीच्या मडक्यात दूध तापायला ठेवलं, वेगळी साय येणार आहे.
तुम्ही स्टीलच्या पात्रात ठेवलं वेगळी येईल, जर्मनच्या पात्रात ठेवलं तर वेगळी साय येणार आहे. तसं सूत्रविस्तार किती मोठा होतोय बघा. त्याच पद्धतीने अग्नी मंद आचेवरती ठेवलं तर वेगळी साय येणार आहे, जोरात अग्नी दिला तर वेगळी येणार आहे, मध्यम आच असेल अग्नीला तर वेगळी साय तयार होणार आहे. म्हणजे दूध आणि पात्र सेम ठेवले, नुसतं अग्नी बदलत गेलो आम्ही तरी साय बदलते. किती विचार दिले त्यांनी तुम्हाला एका छोट्याशा सूत्रात. फक्त शिरसे व संतणे सगळे सूत्र विस्तार करायचे तुम्ही. आता वेगवेगळे ऍक्सिस प्लॉट करायचे. एकदा क्षीर बदलून 10 प्रकार त्वचेचे लिहायचे, एकदा अग्नी बदलून पुन्हा त्वचेचे 10 प्रकार लिहायचे, एकदा पात्र बदलून पुन्हा बदललेले त्वचेचे प्रकार लिहायचे. त्यांची आपोआप चिकित्सा बदलते. आणि मग तुम्हाला हे 0 to 9 कळायला लागेल. 0 to 9 हा कीपॅड आहे, ते मोबाईल नंबर्स आहेत. ते तुम्ही टाईप करायला शिकला तर इन्फानाइट नंबर्स तुम्ही डायल करू शकता. मग प्रत्येक वेळी प्रत्येकाचा मोबाईल नंबर लक्षात ठेवायची गरज नाही. इन्फानाइट नंबर्स यू कॅन डायल फ्रॉम द सिम्पल सिस्टीम. आणि म्हणून ती सिस्टीम शिकून घ्या. आणि त्या सिस्टीम मध्ये फक्त एवढंच शिकायचंय, 3 दोष आणि 7 धातू. कसे बघूयात आपण. ओके, मग या प्रत्येक अनालिसिस मध्ये पण आपण तेच बघतो, 3 दोष आणि 7 धातू बघतो. नेक्स्ट, मग त्याच्यासाठी काय आम्हाला शिकलं पाहिजे तर ECG ऑफ स्किन डिसीजेस. सो स्टार करून एक टॉपिकचं नाव लिहा, ECG ऑफ स्किन डिसीजेस. बघा, मी म्हटलं होतं सकाळी सरांनी वाचन केल्यानंतर आपण त्या श्लोकांचं अप्लाइड नॉलेज बघूयात म्हणून. काय आपण वाचले सकाळी श्लोक. सप्तद्रव्यानि कुष्ठानां प्रकृतीर विकृती आपन्नानि भवन्ति तत् यथा त्रयो दोषा वात पित्त श्लेष्मणः. पहिलाच श्लोक आहे बघा, पहिला श्लोक. 3 दोष सांगितले, वात पित्त श्लेष्मणः. 3 दोषांनी सगळे त्वचारोग निर्माण होत आहेत असं सांगितलं. ECG आपल्याला कसा दिसतो, असा PQRST सारख्या काहीतरी वेव्स दिसतात. आता आपण व्याधी कुठले बघणार आहे, स्किनवरचे, त्वचेवरचे. मग त्वचेवरती आम्हाला ECG कसा दिसणार आहे. नेक्स्ट बघा, अशा पद्धतीने दिसणार आहे. एलिव्हेटेड डिसीजेस, फ्लॅट डिसीजेस अँड डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस. सो लिहून टाका, देर आर 3 टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस. देर आर 3 टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस, एलिव्हेटेड, फ्लॅट अँड डिप्रेस. एक ECG काढा आणि त्या ECG वरती एलिव्हेटेड, फ्लॅट अँड डिप्रेस. आता हे 3 सोडून जगात कुठलाच दुसरा स्किन डिसीज नसतो, हे पक्क डोक्यात लक्षात ठेवा. कारण आयुर्वेदाने पण सांगितलं की तद यथा त्रयो दोषा वात पित्त श्लेष्मणः. फिनिश. एवढेच 3, एलिव्हेटेड, फ्लॅट, डिप्रेस. नेक्स्ट स्लाइड. म्हणजे काय तर वृद्धात्मक, स्वस्थान आणि क्षयात्मक 3च प्रकारचे आपल्याला त्वचारोग बघायला मिळणार आहेत. वृद्धी, त्वचेवरती काहीतरी वृद्धी घेऊन रुग्ण तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही आता केस टेकिंगला बसलेला आहे, केस पेपर पूर्ण दिला, कन्सेंट फॉर्म घेतला, फोटोग्राफी केली, अनालिसिस केलं, ब्लड सॅम्पल टेस्टिंगला घेतलं आणि आता तुम्ही त्या त्वचेकडे बघताय की त्वचेवरती जो स्किन डिसीज घेऊन पेशंट आलेला आहे तो एलिव्हेटेड डिसीज आहे फक्त त्वचेवरती, म्हणजे फ्लॅट आहे का त्वचेला खड्डा पडलाय, डिप्रेस्ड आहे. अत्यंत सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही 3 टाइप्स केले. जो कोणता एलिव्हेटेड आहे तो आपल्या दृष्टीने कसा आहे, दोषांच्या वृद्धीमुळे झालेला आहे, वृद्धात्मक डिसीज आहे. जो कोणता फ्लॅट डिसीज आहे तो कसा आहे आपल्या दृष्टीने, स्वस्थानातला डिसीज आहे. आणि जो कुठला डिप्रेस्ड आहे तो कसा आहे आपल्या दृष्टीने, क्षयात्मक आहे. दोषाणाम त्रिविधा गती, क्षयो वृद्धी स्वधामनैव. बरोबर, दोषांची त्रिविध गती ग्रंथात सांगितलंय, क्षय, वृद्धी आणि स्वस्थान. तीच गती आपण इथे बघतोय. नेक्स्ट, मग आता गंमत बघा. चला, एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजचा सूत्र विस्तार करूया. लिहा खाली, टाइप्स ऑफ एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस. जे समोर दिसतंय ते लिहू नका, जे मी सांगतोय ते लिहा. ओके, द टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस, एलिव्हेटेड टाइप्स ऑफ स्किन डिसीजेसचा सूत्र विस्तार. ओके, सो लिहा तिथं, देर आर 3 टाइप्स ऑफ एलिव्हेटेड टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस. देर आर 3 टाइप्स ऑफ एलिव्हेटेड टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस. म्हणजे एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेसचे पण आम्हाला किती टाइप बघायला मिळणार, 3. कोण कोणते लिहा. फर्स्ट, सॉलिड फील्ड एलिव्हेशन्स, सॉलिड फील्ड एलिव्हेशन्स. दुसरा, लिक्विड फील्ड एलिव्हेशन्स. आणि तिसरा, गॅसेस फील्ड एलिव्हेशन्स. लिहिले, सॉलिड फील्ड एलिव्हेशन्स, लिक्विड फील्ड एलिव्हेशन्स अँड गॅसेस फील्ड एलिव्हेशन. सूत्र काय सांगताय, सूत्र आपण मगाशी बघितलं, सरांनी तुम्हाला सांगितलं, दोषाही विकल्पनैहिर विकल्पमानं विकल्पयन्ते विकारान.
दोषांमध्ये विकल्प संप्राप्ती येते आणि ती विकल्प संप्राप्ती पुन्हा जसं आता आपण बघितलं वृद्धी, स्वस्थान आणि क्षय, वृद्धात्मक व्याधीला हाताखाली ऑल एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस, ऑल एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस, एक स्लाइड मागे, अजून एक मागे घे. ऑल एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी. ऑल फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी. All flat type of skin diseases belongs to Pitta dominancy and all depressed type of skin diseases belongs to Vata dominancy. ओके, बघा आता तुम्ही अजूनही तोच पहिले 2 श्लोकच शिकताय आणि त्या 2 श्लोकांमध्ये जे 3 दोष सांगितले त्यांचे प्रकार शिकताय आणि त्या प्रकारांमध्ये पुढचा जो श्लोक दिलेला आहे दोषाही विकल्प नाही त्यांची आता विकल्प संप्राप्ती शिकताय. मग त्याच्यात एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेसचे पुन्हा दोषाच्या विकल्पाने तुम्ही 3 टाइप बघताय, सॉलिड फील्ड, लिक्विड फील्ड अँड गॅसेस फील्ड. आता त्याच्या पुढे जागा असेल तर लिहून ठेवा. सॉलिड फील्ड बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी, लिक्विड फील्ड बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड गॅसेस फील्ड बिलॉंग टू वात डॉमिनन्सी. म्हणजे पुन्हा एलिव्हेटेड टाइप मध्ये सुद्धा दोषांच्या अंशांश गुणांमुळे म्हणजे वृक्ष गुणाने वाढला, शीत गुणाने वाढला, द्रव गुणाने वाढला तर ते वेगळी लक्षणं दाखवत आहेत आणि त्याच्यामुळे वातज इलिव्हेटेड टाइप, पित्तज इलिव्हेशन आणि कफज इलिव्हेशन असे 3 मिळाले आम्हाला. त्यामुळे कफज इलिव्हेटेड डिसीज म्हणजे सॉलिड फील्ड, पित्तज इलिव्हेटेड म्हणजे लिक्विड फील्ड अँड गॅसेस इलिव्हेटेड म्हणजे वातज. नाव द कन्सेप्ट इज क्लिअर? मोठ्याने येस. 3 दोषांची अंशांश कल्पना कळाला. आता गंमत बघा, इथे अंशांश कल्पना संपत नाही. खाली काय म्हणतात ते, तेषां विकल्प विकार संख्येने सप्तविधम एव कुष्ठ विशेषम उपदेक्षामः. आता त्यांनी त्याच्यात 7 धातू पण वाढवले, दोष दृश्य संरचना पण दिली आणि ते म्हणतायत की आता ह्या एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीज मध्ये आतापर्यंत तुम्ही फक्त दोष काढले, आता धातू पण काढले की गंमत यायला सुरुवात होते. म्हणजे काय, उदाहरणार्थ पुढची स्लाइड बघूयात आपण, त्याच्या पुढची. उदाहरणार्थ when the solid field elevations belongs to rasa dominancy or if it is rasa field then we found the edema. The different types of edema belongs to rasa dominancy. The different types of hemangiomas belong to rakta dominancy. The different types of fibromas belongs to mans dominancy. Different type of myomas belongs to meta dominancy. Different types of osteomas belongs to Asthi dominancy. Different types of carcinomas belongs to Majja dominancy and varicocele or PCOD like conditions belongs to Shukra dominancy or vitiated धातु शुक्र. आता लक्षात, तुम्हाला सगळे ओबामा शिकवले मी. एडिमा, हिमॅन्जिओमा, मायोमा, फायब्रोमा, कार्सिनोमा, न्यूरोफायब्रोमा सगळे याच्यात आले. गंगाधर ही शक्तिमान है, शक्तिमान ही गंगाधर आहे. मॉडर्न वाल्यांनी त्यांच्या पद्धतीने आजारांची नावं दिलेली असतात, आपण आपल्या पद्धतीने आजारांची नावं दे. आम्हाला आयटीस कसा लगेच कळतो रे. एक आयटीस आम्ही मॉडर्न मधला शिकलो की आम्हाला कंजंक्टिव्हायटिस, मेनिंजायटिस, फॅरेंजायटिस, जिंजिव्हायटिस, असायटिस सगळे आयटीस लगेच कळतात. मग आम्हाला ग्रंथकर्त्यांनी एक शूल शिकवला की सगळे शूल कळायला नकोत. कर्णशूल, नेत्रशूल, दंतशूल, नासाशूल सगळे शूल एका ठिकाणी आले. तशी एक संप्राप्ती तुम्हाला कळाली की सगळ्या संप्राप्ती तुम्हाला सूत्ररूपाने कळायला पाहिजेत. तोच तर सूत्रविस्तार असतो. आचार्यांनी या 3 श्लोकांमध्येच अख्खं 0 to 9 म्हणजे इन्फानाइट स्किन डिसीजेस कसे निर्माण होतात त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत आणि ते परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आपण इथे बघितले की दोषांची इन्व्हॉल्वमेंट झाली तर एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजचे 3 प्रकार पडतात, कफ डॉमिनंट, पित्त डॉमिनंट अँड वात डॉमिनंट. आणि धातूची इन्व्हॉल्वमेंट त्या एलिव्हेशन मध्ये झाली तर रस फील्ड, रक्त फील्ड, मांस फील्ड, मेद फील्ड, अस्थि फील्ड, मज्जा फील्ड. लक्षात आलं? डायग्नोसिस सोपं झालं नक्की? मग पुढे बघूयात आपण. आता गंमत बघा, आता आपण इथे बघितलं एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस असेल तर तो रेज्ड म्हणजे वाढलेला, वृद्धात्मक असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय काय येतात तर त्याच्यात प्लॅक येतं, नोड्यूल येतं,
सिस्ट येतं, व्हील येतात. ओके, सो ऑल द टाइप ऑफ एलिव्हेशन, दॅट इज द रेअर टाइप ऑफ स्किन डिसीजेस आर नॉमिनेटेड बाय द ॲलोपॅथिक सायन्स लाईक प्लेग, नोड्यूल, सिस्ट, व्हील. But all the depressed type of skin diseases in modern science we found like erosion, ulcer, atrophy किंवा sinus, burrows. कोणती वुंड बघा कसे डिप्रेस्ड आहे, काही लागलं, कापलं, चिरलं तर काय होतं तिथं, डिप्रेस्ड आहे. चिकित्सा सोप्या जातात. मग असे निलेश सर म्हटले ना, का हे वाचायचं, का टीका बघायची. चिकित्सेला काय फायदा झाला, चिकित्सेला फायदा काय झाला, रेस्ट वाढला की ठोकला, वाढला की ठोकला. तो रेस्ट असेल तर पहिला कमी करायचं त्याला. डिप्रेस्ड असेल, एखादा व्यक्ती जो ऑलरेडी डिप्रेशन मध्ये गेलाय त्याला अजून डिप्रेशन मध्ये घालवणार का, नाही. त्याने बाहेर पाठीच लावलेली, डू नॉट डिस्टर्ब, ऑलरेडी डिस्टर्ब. त्याचा व्हॉट्सअप स्टेटस पण तसंच असतो. ओके, डू नॉट डिस्टर्ब, ऑलरेडी डिस्टर्ब. त्याला तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे. म्हणजे जो क्षयात्मक संप्राप्तीत आहे त्याचं गृहण केलं पाहिजे, जो बृहण संपत्तीत आहे त्याचं लेखन केलं पाहिजे. आणि जो स्वस्थानात आहे बिचारा चांगलं करतोय त्याला छान मोटिवेट केलं पाहिजे, त्याची शुद्धी करून घेतली पाहिजे, त्याचं रक्तमोक्षण केलं पाहिजे. बरोबर, ह्याच तर चिकित्सा आहे. जो वाढलाय त्याला कमी केलं पाहिजे, जो कमी झालाय त्याला वाढवलं पाहिजे, आणि जो स्वस्थानात थांबून गडबड करतोय त्याला सांगितलं पाहिजे की आहे तिथे शांत बस, नीट कर, गडबड करू नको. हीच तर चिकित्सा आहे. व्यवहारामध्ये पण तुम्ही हेच करताय. वाढलेले स्किन डिसीजेस आले, वॉर्ट आला, एखादा कुठलाही वृद्धात्मक स्किन डिसीज आला तर तुम्ही काय करताय, कॉटरी करताय, शस्त्रकर्म करताय, क्षारकर्म करताय किंवा अग्निकर्म करताय. म्हणजे वाढला की ठोकला. डिप्रेस्ड आले, वुंड आले, अल्सर आले, बर्नच्या केसेस आल्या तर तुम्ही काय करताय, शतदौत घृत लावताय, तूप लावताय. सगळी औषधं बघा, बृहण औषधं. का जखमेवर मीठ चोळता तुम्ही, नाही चोळत, नाही करत आपण तसं. अजून क्षरण करत नाही, अजून लेखन करत नाही आपण त्याचं काय करतो, बृहण करतो. आणि जे स्वस्थानातले व्याधी येतात त्यांना आपण काय करतो, त्यांना आपण शोधन करून घेतो, अजून रक्तमोक्षण करून घेतो, त्यांना अजून स्वस्थानात आपण प्राकृत करून घेतो. उदाहरणार्थ एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस काय आहे सगळ्यांना. ओके, आपण आता 1 स्लाइड मागे, अजून एक स्लाइड. आता आपण स्वस्थानातले स्किन डिसीजेस बघूया. ओके, लिहा आता, फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस. फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस. आता फ्लॅट टाइप मध्ये काय गंमत आहे बघा. परत परत हा श्लोक वाचायचा. आचार्य आपल्याला मस्त मस्त फिरवतात. म्हणा मोठ्याने, चरक कसा वाचावा, चरक कसा वाचावा, तो पूर्ण वाचून झाल्याशिवाय वाचू नये. मोठ्याने म्हणा, चरक कसा वाचावा, तो पूर्ण वाचून झाल्याशिवाय वाचू नये. बरं, हे मी म्हणत नाही या, चरकाचार्यच खुद्द तसं म्हणतात. चरक तुम्ही वाचायला बसता, सुरुवात करता, अख्खा ग्रंथ संपल्यानंतर चरक विचारतात, हा संपला का वाचून बाळा तुझा, हो. मग आता इथे तंत्रयुक्त दिल्यात बघ, कसा चरक वाचायचा असतो ते सांगितलंय. आता परत जा पहिल्यापासून आणि परत चरक वाचायला सुरुवात कर. म्हणजे चरक कसा वाचावा, पूर्ण वाचून झाल्याशिवाय वाचू नये, असं खुद्द चरकाचार्य म्हणताय. कारण अतितावेक्ष तंत्रयुक्ती, अनागतावेक्ष तंत्रयुक्ती, मागचं पुढं बघायचंय, पुढचं मागं बघायचंय, हे हक्क फिरून आल्याशिवाय कसं करणार. आमची 2री 3री 4थीत सहल जायची तर देव ना काय आहे ना इथे जवळच आहे, देवगिरीचा किल्ला आहे, त्याच्यानंतर वेरूळची लेणी आहेत, अजंठाची लेणी आहेत. आम्ही तिथे जायचो, 4थीत वगैरे असायचो सर, आम्ही फॉरेनरच बघत बसायचो. ती शिल्प बाजूलाच राहायची आणि फॉरेनरच बघायचो. काय बघायचं हेच माहिती नसायचं ना. तसं आयुर्वेदात आलेल्यांचं काय झालेलं आहे, आयुर्वेदातले सगळे फॉरेनरच बघतायत सध्या. फॉरेनची प्रॅक्टिस, फॉरेनचे पेशंट. आयुर्वेदच मुळात फॉरेन रिटर्न झाल्याशिवाय कळत नाही. ते तुम्हाला कालच सांगितलं. ते काय आयुर्वेदाचं त्याचं नातं असेल काय. आणि मग जाताना आपण काहीतरी वेरूळची, अजंठा लेण्याची आठवण म्हणून ते बाहेर 5 रुपयाला पुस्तक मिळायचं, ते विकत घ्यायचो. आणि घरी आल्यानंतर पुस्तक बघितल्यावर काय येतं, अरे हे बघितलंच नाही आपण. मग ते दुसरं बघितल्यावर काय, हे आपण पाहिलंच नाही. असं चरकांच्या बाबतीत आपलं झालेलं आहे की अख्खा चरक झाल्यानंतर कळतं आपलं की अरे हे वाचायचंच राहिलं, हे बघायचंच राहिलं, हे आपण सूत्र नीट पाहिलंच नाही. तसं इथं यांनी पुन्हा ते म्हणतात की अच्छा आता शिक तुमचा एका इलिव्हेटेड टाईपचे 3 दोष
आणि त्या 3 दोषांचे 7 प्रकार करून एक छोटासा सूत्रविस्तार संपला आहे. आता फ्लॅट टाईपचा सूत्रविस्तार सुरू करा म्हणतात ते, आणि मग लिहा आता पुढे. देर आर 3 टाइप्स ऑफ फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस. देर आर 3 टाइप्स ऑफ फ्लॅट टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस. कुठले कुठले? तर हायपोपिगमेंटेशन पहिला, हायपोपिगमेंटेशन. दुसरा हायपर पिगमेंटेशन. आणि तिसरा डिस्कलरेशन. आता पुन्हा गंमत बघा. ऑल हायपोपिगमेंटेशन बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी. ऑल हायपर पिगमेंटेशन बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी. अँड ऑल डिस्कलरेशन बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. कारण सकाळीच तुम्हाला सरांनी टीका वाचताना खूप छान सांगितलं बघा, की कफामुळे पांडू वर्ण तिथे आपल्याला बघायला मिळतो. मग इज इक्वल टू पांडू लिहा. हायपो इज इक्वल टू पांडू. कफ, कफाचा रंग कुठला? पांढरा. बरोबर. मग डिस्कलरेशनचे लिहा. सगळे वाताचे जे बघितले आपण ते कसे होते? कृष्ण, शाव, अरुण वर्णाचे. मग ते लिहा. शाव किंवा अरुण हे वातात डिस्कलरेशन मध्ये बघायला मिळाले. मग आता हायपो पण झाला आणि डिस्कलरेशन पण झाला. मग मध्ये एकच राहिला कोण? पित्त. आणि त्याचे रंग किती? पित्तम तो पांडुरा अरुण वर्जिता. म्हणजे पांडू, वरचा पांडू आणि खालचा अरुण सोडला तर सगळे रंग पित्त दाखवतो. पित्तम तो पांडुरा अरुण वर्जिता म्हणजे नील, लोहित, पीत, हरित, हरिद्र, आरक्त, रक्त, कपोत हे सगळे वर्ण पित्तामध्ये लिहून टाका. म्हणजे देर आर 3 टाइप्स ऑफ फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस. हायपोपिगमेंटेशन, हायपरपिगमेंटेशन अँड डिस्कलरेशन. हायपोपिगमेंटेशन बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी. Hyperpigmentation belongs to pitta dominancy and discoloration belongs to vata dominancy. Again, the hypopigmentation number of diseases or for example is equal to vitiligo, pityriasis alba म्हणजे vitiligoचे पेशंट म्हणजे श्वेत्राचे पेशंट, pityriasis albaचे पेशंट म्हणजे पांडूचे पेशंट. ओके, कृमीजन्य पांडूचे पेशंट तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहेत? फ्लॅट टाइप मध्ये, हायपोपिगमेंटेशन मध्ये. आता फ्लॅट टाइप मध्ये पण डिस्कलरेशन मध्ये कोणकोणते बघायला मिळतील आम्हाला? तर लेंटिगो, मेलाझ्मा, नेच्छ, व्यंग, तिलकालक. ग्रंथात किती सुंदर सांगितलं त्याचं. नेच्छ, व्यंग, तिलकालक, लेंटिगो, फ्रेकल्स, मेलाझ्मा कुठे बघायला मिळतात आम्हाला? मध्ये पित्ताच्या ह्याच्या डिस्कलरेशन मध्ये. आणि खाली वातज. ओके, हायपर पिगमेंटेशनचे बघितले ना. हा, मग आता डिस्कलरेशनचे वातज. सगळे कृष्ण. टॅन स्किन डिसीजेस, ऑल टॅन टाइप ऑफ स्किन डिसीजेस. ग्रंथात वाघभटांनी सोपं करून टाकलं लगेच. कार्श, कार्ष्णोष्ण, कामित्व, कंपाना, शकृतग्रहण, बलनिद्रेंद्रिय, भ्रंश, प्रलाप, भ्रमदीनता. म्हणजे वातात सगळ्यात पहिल्यांदा काय येतं म्हणून सांगितलं त्यांनी? कार्श. ते कार्शत्व येऊ लागलं, अरुण वर्ण येऊ लागला, शाव वर्ण येऊ लागला, काळं पडायला लागलं की समजायचं की हे कशाचा स्किन डिसीज आहे? वाताचा स्किन डिसीज. आलं लक्षामध्ये? सो 3 टाइप तुमचे फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीज मध्ये लक्षात आले. ओके, आता पुढे लिहा डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस. डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस, क्षयात्मक व्याधी. घे पुढची स्लाइड घे. ओके, हाँ ठीक. सो देर आर अगेन 3 टाइप्स ऑफ डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस. Some skin diseases belongs to the epidermis level, some skin diseases belongs to the dermis level, and some skin diseases belongs to the hypodermis level also. म्हणजे किती लेअर डीप गेलेला आहे तुम्ही. जसं आता आपण बघितलं खरचटलंय त्वचेवरती, पण किती खरचटलंय. देर आर फर्स्ट 3 टाइप्स ऍज पर द दोषा अँड 7 टाइप्स ऍज पर द धातू. लिहून ठेवा. देर आर 3 टाइप्स ऍज पर द दोषा अँड 7 टाइप्स ऍज पर द धातू इन डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस. म्हणजे फक्त एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस पर्यंत गेला असेल तर तो आम्ही वातज, पित्तज आणि कफच्या अनुषंगाने बघू. पण तो मॉडर्न मध्ये सांगितलेल्या 7 लेयर्स ऑफ स्किन मध्ये गेला किंवा आयुर्वेदाने सांगितलेल्या अवभासिनी पण गेली, लोहिता पण गेली, श्वेता पण गेली, ताम्रा पण गेली. किती डीप वुंड गेलेला आहे, किती तिथले लेयर्स बर्न झालेले, किती लेअर स्टॅप झालेले, किती लेअरची वुंड क्रिएट झालेले. त्याच्या लेअरचं बायफर्गेशन करणं म्हणजे 7 टाइप्स ऑफ डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीजेस.
आलं लक्षामध्ये? कारण त्यानुसार तुम्हाला धातूचं कामित्व शोधायचंय. फक्त अवभासिणीपर्यंत लेअर खराब झालेला असेल तर फक्त रसधातूची चिकित्सा केली तरी बरे होतात. लोहितापर्यंत गेले असतील तर रक्तधातूची चिकित्सा करावी लागते. मांसापर्यंत गेले असतील तर मांस धातूची चिकित्सा करावी लागते. अशी चिकित्सेचा क्रम धातूनुसार आपला वाढत जातो. आणि म्हणून आम्हाला प्रत्येक टाईप आयुर्वेदीय पद्धतीने त्याचे 3 दोष कोणते होते इन्व्हॉल्व आणि 7 धातू